नमस्कार मित्रांनो, आज आपण एका आगळ्या-वेगळ्या जीवनचरित्रावर विचार करणार आहोत आणि त्यांच्या जीवनचरित्र जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते व्यक्तिमत्व आहेत बाबा जुमदेवजी. नागपूर शहरातील गोळीबार चौक टिमकी येथे अत्यंत गरीब कुटुंबात यांचा जुमदेवजी यांचे जन्म झाले. त्यांचे आणि त्यांचे परिवार हे अत्यंत वाईट, दुःखी, अनेक दुःखाने ग्रासलेले होते. अतिशय वाईट स्थितीत त्यांचा परिवार जीवन जगत होता. अशातच एका संन्यासाद्वारे बाबा जुमदेवजींना भगवंत प्राप्तीचा विधी मिळाला. बाबांनी त्या विधीद्वारे एका भगवंताची प्राप्ती केली. त्यामुळे त्यांच्या वरील आणि त्यांच्या परिवारातील दुःख दूर झाले. बाबांनी विचार केला की त्यांच्यासारखे कितीतरी लोक विविध रोगांनी, अनेक प्रकारच्या दुःखांनी ग्रासलेले आहेत, अंधश्रद्धेने ग्रासलेली आहेत. त्यामुळे त्यांचे पण दुःख दूर व्हावे म्हणून बाबा जुमदेव यांनी 1949 ला परमात्मा एक मानव धर्माची स्थापना केली. त्याचे प्रसार आणि प्रचार व्हावे यासाठी अहोरात्र परिश्रम केले. गावोगावी पायदळ बेलबंडीने जाऊन मार्गाचा प्रचार केला. दुःखी कष्टी लोकांना भगवत प्राप्तीचा मार्ग दिला. अनेक लोकांनी या मार्गाचे अवलंब करून आपले जीवन सुखमय करून घेतले. आज आपण बघतो की गावोगावी, खेडोपाडी, विदर्भातल्या, शहरातल्या व राज्यातल्या, देशातल्या या मार्गाचे सेवक पाहायला मिळतात. यांच्या घरावर कृपया दारू पिऊन येऊ नये अशी पाटी लिहिली असते. बाबांनी सेवकांना काही तत्वशब्द नियम सांगितले आहेत. त्यात दारू, सट्टा, जुगार, लॉटरी, चोरी करणे, खोटे बोलणे असे बरेच वाईट व्यसन परिपूर्ण बंद करायला लावले आहेत. बाबांनी असे म्हणणे आहे की जर माझा सेवक हा नियमांचा तंतोतंत पालन करेल तर कधीही दुःखी राहू शकत नाही. ज्या माणसाने दुःख दूर होत नाही ते लोक हा मार्ग स्वीकारतात आणि सुखी होतात. बाबांनी कधीही कुणाला स्वतःचे पाया पडू दिले नाही. कुणाकडून कधीही पैसे घेतले नाही. कुणाकडून व्यक्तिगत हार स्वीकारला नाही. बाबांनी अतिशय त्यागी जीवन जगून मानव जागृतीचे कार्य केले. परमात्मा एक, मानवाने मानवासारखे वागावे या तत्वावर त्यांनी मानव धर्माची स्थापना केली. बाबांचे त्याग पाहून सेवकांनी बाबांना महान त्यागी ही पदवी बहाल केली. तेव्हापासून सेवक बाबांना महान त्यागी बाबा जुमदेवजी म्हणू लागले. बाबांनी हिंदू धर्मात एक आदर्श परमात्मा एक मार्गाची ओळख सेवकांना करून दिली. बाबांनी सेवकांना मूर्तीपूजेचा त्याग करून हर आत्मा में परमात्मा अशी ओळख करून दिली आणि साक्षात भगवंताची अनुभूती सेवकांना करून दिलेली आहे. भगवंताचे अनुभव मिळवून दिले आहेत. या मार्गाचे व लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचे अशक्य असे दुःख, बिमाऱ्या, अंधश्रद्धा, मोठे मोठे रोग, भूतबाधेने प्रकार असे विविध प्रकारचे अशक्य दुःख दूर झाले आहेत. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी असे महान कार्य केले आहेत. यांचा प्रभाव खास करून विदर्भातील नागपूर जिल्ह्यात, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि मध्य प्रदेशातील काही भाग, छत्तीसगड येथील भाग या मार्गाचे सेवक आढळतात. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी अनेक असे महान सामाजिक कार्य केले. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी अनेक सहकारी दवाखाने, दूध डेअरी आणि बँक असे महान कार्य केले. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी कार्य केले की लोक सांगतात मार्गाचे प्रचार आणि प्रसार व्हावे, दुःखी कष्टी लोकांना सुखी जीवन जगण्याचे मार्ग म्हणून मिळावे. गावागावात मार्गदर्शनाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे मार्गदर्शक निष्काम भावनेने सेवकांना शब्दरूपी मार्ग देतात. या मार्गात आल्यावर दुःखांचे दुःख दूर होतात, नाहीतर त्या जीवनाचे कायापालट झालेले आपल्याला दिसून येते. आता तर पूर्ण गावाचे गाव या मार्गाचे अवलंब करत आहेत असे पाहायला मिळतात, खास करून विदर्भात. म्हणजे एक निर्व्यसनी समाज देशात उदयास आलेला आहे आणि आणखी येणार आहे. कारण सेवक म्हणतो, ज्या कोणत्याही दुःखाचे निवारण दिशा नाही त्या दुःखाचे निवारण आमच्या मार्गात आहेत. म्हणून काही होईना दिवसेंदिवस या मार्गातील सेवकांची संख्या वाढत आहे, आपणास पाहायला मिळत आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी त्याग आणि लोककल्याणकारी कार्य पाहून शासनाने बाबांच्या नावाची पोस्ट तिकीट जाहीर केली आहे. देशात 3 एप्रिल हा दिवस सारे सेवक मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत. अशा महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जन्मोत्सव निमित्त सर्व परमात्मा एक मार्गातील सेवकांना कोटी कोटी शुभेच्छा. आपण आता
महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जीवनचरित्रातील काही महत्त्वाचे संक्षिप्त परिचय पाहूया. महान त्यागी बाबा जुमदेवजींचे नाव जुम्मन विठोबाजी ठुबरीकर होते. बाबांच्या वडिलांचे पूर्ण नाव विठोबा राघोजी ठुबरीकर होते. बाबांच्या आईचे नाव सरस्वताबाई जुमदेवजी ठुबरीकर विठोबाजी ठुबरीकर हे होते. महान त्यागी बाबा जुमदेवजी हे 4 भाऊ होते. बाबांचे जन्म 3 एप्रिल सन 1921 साली झाला. बाबांचे शिक्षण 4 वर्गापर्यंत झाले. बाबांचे विवाह 1938 साली वयाच्या 17व्या वर्षी झाले. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एका परमेश्वराची कृपा सोमवार 26 नोव्हेंबर 1945 ला केली आणि ते परमेश्वर विधीपूर्ण 6 जानेवारी रविवार 1946 ला पूर्ण केली. बाबा जुमदेवजी यांचा मृत्यू 3 ऑक्टोबर 1996 ला सकाळी 11:35 झाला. हे होते महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे संक्षिप्त आणि मनमोहक असे जीवनचरित्र. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉकगन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब